स्वप्न बघत असताना ईश्वराने केलेली माझ्यासोबतची बघा कितीतरी उपकार आहेत। ज्या ठिकाणी स्वप्न बघायचो त्याच ठिकाणी आज स्वप्न पूर्ण होत आहे। खरं तर माझ्या आयुष्याची सुरुवात ही खूप खडतर झाली। या ठिकाणी सतत माझ्यासोबत असणारा माझा तुकाराम पाटील मित्रमंडळ लातूरचा, ज्यांच्यामुळे ही खरी तर सक्सेस स्टोरी झाली, ते माझे सगळे पत्रकार बांधव साहेब। पत्रकारांचं आमचं एक नाण्याला जसे दोन बाजू असतात तसं आमचं नातं आहे। मग लातूर असेल, मराठवाड्यातले सगळे पत्रकार माझे घनिष्ठ मित्र आहेत। आणि हे जे काही उभा टाकलं गेलं ते केवळ आणि केवळ माझ्या आईवडिलांमुळं, आईवडिलांच्या संस्कारामुळं। खूप अतिशय प्रेम माझ्या आईवडिलांनी संस्काराची शिदोरी दिली। आणि 1997चा प्रवास अहमदपूर शहरातनं वार सोमवारी साहेब मी ट्रॅव्हल्सनी प्रवास करून द्वारकादास श्यामकुमार यांच्या रविवार पेठेतील कापड दुकानामध्ये कामाला लागलो। माझं पहिलं काम सिनियर ज्युनियर प्रमाणे तिथं गेल्यानंतर मला दररोज पोचा मारावा लागायचा। 4 मजली शोरूम होतं आमचं द्वारकादास श्यामकुमारमध्ये। पहिल्यांदा मी पोचा मारत होतो। खंदाडे साहेब बाथरूम धुवायचो, 4 बाथरूम धुण्याचं काम मी करायचो दररोजचं। चहा पाणी सुद्धा द्यायचं काम करायचो। तिथपासूनचा प्रवास सुरू झाला। मग नंतर चिंचवड असेल, बारामती असेल, त्यानंतर फलटण असेल, सुरत असेल आणि मग लातूर, असा हा माझा प्रवास झाला। आणि या प्रवासामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की ज्या दुकानामध्ये पोचा मारायला लागलो, हेल्पर म्हणून लागलो, हे भारतातलं साहेब विनायकरावजी पाटील साहेब हे पहिलं उदाहरण असावं की ज्या ठिकाणी मी हेल्पर म्हणून लागलो त्याच दुकानचा भागीदार होण्याचा, मालक होण्याचा लाभ मला भाग्य लाभलं। हे भारतातलं पहिलं उदाहरण असावं। आणि ह्याचं सगळं क्रेडिट माझे आदरणीय भाऊ। खरं तर प्रत्येकाला जसं श्रीकृष्णाला 2 आई वडील होते तसंच माझ्या या आयुष्यामध्ये मला 2 आई वडील आहेत, ज्यांनी जन्म दिला ते आणि ज्यांनी पालन पोषण केलं ते द्वारकादासजी भाऊ आणि बाई। त्यांच्यामुळं मी खरं तर आज तुमच्या समोर उभा टाकलेला आहे। सतत आमच्या भाऊंनी जो काम आपल्याकडे आहे, पण खरी संधी कुणा दिली असेल तर मला आदरणीय सुभाषजी सोमानी साहेबांनी संधी दिली। खरं तर त्यांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। काळ तो खूप माझ्या दृष्टीने चांगला आणि इतरांच्या दृष्टीने वाईट होता। आम्ही खूप काम करायचो, रात्रचा दिवस एक करायचो। ज्याच्यामुळं मी या द्वारकादास श्यामकुमारमध्ये लागलो ते माझ्या मामाचा मुलगा तळेगावचा गोविंद शेळके, हा माझ्या आयुष्यातला आईवडिलांनंतरचा पहिला गुरु। त्याच्यामुळं मला तळेगावच्या गोविंद शेळकेमुळे तिथं कामाला लागता आलं। माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांचे उपकार आहेत। माझी मावशी असेल, मावशीकडे माझं साहेब शिक्षण झालं, मावशीनं सांभाळ केला। माझा किनगावचा परिवार असेल, म्हणजे असे अनेक लोकांचे उपकार, माझे मित्रपरिवारांचे उपकार, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेने इथपर्यंतचा प्रवास आला। आणि हे काम करत असताना द्वारकादास श्यामकुमारमध्ये तो दिवस 1997चा आणि आज 2026चा, बरेच वेळेस विटा वाहण्याचं सुद्धा आम्ही काम केलं रात्रीच्या त्या ठिकाणी। रविवारचे 40 रुपये जेवायला भेटत होते साहेब, 10 रुपयाचा वडापाव खायचा आणि 30 रुपयामध्ये तेल बाटल पाणी घेऊन आम्ही ते आयुष्य काढलेलं आहे। आणि तिथपर्यंतचा प्रवास झाला। 2004ला मला लातूरला शाखा दिली गेली। 2004ला काम केल्यानंतर 2006ला सदाशिवला सोबत घेतलं, 2007ला राजू शेटला कामाला सोबत घेतलं। आणि काम करताना एकच ठेवलं की प्रामाणिक काम करायचंय। माझ्या मराठी ग्राहकांना स्वस्त काय देता येईल याचा माझ्या मनामध्ये खूप तळमळ होती पहिल्यापासून। आणि त्याच्यासाठी रात्रचा दिवस एक केला। स्वस्त काय देता येतं, भारतामध्ये कुठं काय बनतं ते आपल्या लातूरला कसं देता येईल याचा विचार करून लातूर झाल्यानंतर संभाजीनगरला शॉप केलं, बीडला केलं। आणि मी हे सगळं न सांगता आज जवळपास साहेब 28 शोरूम आणि 4,500 लोकांना रोजगार देण्याचं काम माझ्याकडनं ईश्वरानं करून घेतलेलं आहे। आमच्याकडे 4,500 म्हणजे त्याच्या 4 पट केलं तर एवढं कुटुंब आज द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून काम करत आहे। मग हे नुसतं करताना व्यवसाय करणे आणि पैसा कमवणे एवढ्या पुरतं मर्यादित न थांबता आपल्याला समाजाचं काही करता येते का, काही दायित्व आहे का, म्हणून सामाजिक उपक्रमही तुम्ही पाहत असाल न्यूजच्या माध्यमातून वगैरे। आपण अनाथ मुलींना दत्तक घेणं असेल, गौशाळा चालवणं असतील, पंढरपूरची वारी बऱ्याच जणांना माहीत आहे। जवळपास साहेब मराठवाड्यातनं 50 ते 60 बसेस यावर्षी आपण पांडुरंगाला भाविक भक्तांना दर्शन करण्यासाठी पाठवलं। आपलं हे पहिलं शोरूम असेल की ज्या ठिकाणी शोरूमची सुरुवात राष्ट्रगीतानं होते साहेब।
राष्ट्रगीत झाल्याशिवाय दुकानची सुरुवातच होत नाही आपल्या कुठल्याच. हे राष्ट्रगीत होणारं पहिलं शोरूम असावं. मुलांना चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतो. आम्ही तिघं भाऊ साधी सुपारी खात नाहीत, माळकरी आहेत आणि मुलांना प्रामाणिकपणे सांगत असतो. मराठी बांधवांचं थोडंसं चुकतं, व्यसनाधीनकडं लोक जातात, त्यांना व्यसन करू नये यासाठी आम्ही रात्रचा दिवस एक करतो. लोकांना सुपारी खाऊ देत नाहीत. मुलांना आईवडिलांना सांभाळणं आमच्याकडे कंपल्सरी आहे. त्यांचा पगार त्यांच्या घरापर्यंत सांगितला जातो. आणि मी साहेब तुमच्या माध्यमातनं, सगळ्यांच्याच माध्यमातनं, नगराध्यक्ष साहेब आहेत, आपण खरं तर मराठी माणसांना उद्योगाकडे कसं वळता येईल याच्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केला गेला पाहिजे. कारण नोकरीसाठी आपण 4-4, 5-5 एकर विकणारे पवारसाहेब आपण लोक आहोत. तर ते न करता प्रायव्हेट क्षेत्रामध्ये भरपूर पगार आहे. आणि मी हे तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे कोणी सांगत नाही. तुम्ही जर कोणाला विचारलं नाही एखाद्या विशिष्ट वर्गातल्या व्यापाऱ्यांना, ते म्हणते नाही धंद्यात काही परवडत नाही, धंदे डुबायला लागलेत. पण मी छाती ठेवपणे सांगतोय, धंद्यासारखं व्यवसायासारखं सुख तुमच्या कुठल्याच नोकरीत नाही. सगळ्यांनी व्यवसायात पडा. व्यवसायासारखा पैसा कशातच नाही. हे आपल्या लोकांना कुठं तर कळालं गेलं पाहिजे. माझ्याकडे काही मुलं आहेत आपल्याच एरियातले. जगळपूरचा पवन नावाचा मुलगा आहे, 10वी पास आहे, नापास आहे मला माहिती नाही. 25 लाख रुपयाचं पॅकेज आहे साहेब त्याला वर्षाला. म्हणजे 10वी नापासवाला मुलगा एवढा पैसा कमवू शकतो तर इतर मुलांनी का कमवू नये. आज आपण प्रत्येक गावामध्ये बघितलं तर हजारो लोक, युवक जसेच तसे बसलेत, पण काम करायला तयार नाहीत. ज्यांना कुणाला कामाची गरज असेल आपण द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून काम देऊ. साहेब हे उभारण्या पाठीमागची भूमिका काय होती ते तुम्हाला स्पष्ट करतो. आपलं कापड व्यवसाय खाली होता, पण खाली आम्ही 70 मुलांना रोजगार दिला आणि त्या ठिकाणी हेंगणे तात्या अडचण होत होती. म्हणून या ठिकाणी हे मोठं शोरूम करत असताना कंपनीनं खरं तर पहिल्यांदा त्यांची इच्छा नव्हती की एवढं मोठं बजेट. साहेब तुम्ही तज्ज्ञ आहात त्याच्यातले, तुम्हाला माहीत आहे किती खर्च लागतो. आणि कंपनीनं नाही म्हटल्यानंतर हे आमची जन्मभूमी आहे, आमचा हा स्व तालुका आहे आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना जगातले सगळे ब्रँड, आता या ठिकाणी नुसतं भारतातले नाही, ऑस्ट्रेलिया, इटली, स्कॉटलंड या ठिकाणचा सुद्धा कपडा आपण उपलब्ध करून दिला आहे. अहमदपूरमध्ये बसलेला माणूस इंग्लंड, स्कॉटलंडचा सुद्धा उद्यापासून कपडा घालू शकणार आहे. हे स्वप्न आपण या ठिकाणी साकार करणार आहोत. आणि हे देत असताना स्वस्त आणि मस्त. आम्ही ॲडमध्ये सांगितलंय स्वस्ताईचा शेवट काय असतो, की स्वस्त म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर तुम्हाला स्वस्त काय असेल ते कळणार आहे. मग या ठिकाणी साहेब आज 250 मुलांना, बेरोजगारांना रोजगार सुद्धा मिळण्याचं काम झालेलं आहे. व द्वारकादास श्यामकुमार का स्वस्त देतं, बऱ्याच जणांना डाऊट आहे की द्वारकादास श्यामकुमार स्वस्त ह्याच्यासाठी देतं की आज द्वारकादास श्यामकुमारचे 100 शाखा आणि 7 मिल आहेत. उदाहरण जर म्हटलं तर बालाघाट कारखाना आपल्या अहमदपूर तालुक्यात आहे. साहेब सुरज भैयांना किंवा अविनाश भैयांना जास्त माहिती असावं, तुम्ही जेवढा साखरेचा रेट स्वस्त देता तेवढा एक छोटा दुकानदार तर नाही देणार. कारण उत्पादन करते तुम्ही आहात, मॅन्युफॅक्चरर तुम्ही आहात. म्हणून द्वारकादास श्यामकुमार स्वस्त ह्याच्यासाठी देते की स्वतःच्या आपल्या मिल आहेत. आज आम्ही घेत असताना खूप क्वांटिटीमध्ये माल घेतो. एक साडीची डिझाईन 2-2, 3-3 लाख साड्या एका कलरच्या घेतो आणि 100 दुकानं डिवाइड करतो. त्याच्यामुळे आमचा रेट स्वस्त आहे. नाही तर बऱ्याच जणांना वाटतं की कपडा डुप्लिकेट असेल, कपडा खराब असेल. हे असं काही नाही आहे. मी तुम्हाला छाती टोकपणे प्रामाणिकपणे सांगतोय की इथला 100% कपडा गॅरंटेड आहे आणि रेट स्वस्त देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. हे काम करत असताना आदरणीय साहेबांनी खरं तर अहमदपूर तालुक्याचं भाग्य आहे की अहमदपूर पॅटर्न जो आज लातूर पॅटर्न म्हणून आपण निलेशराव म्हणतो, तुम्हाला माहितीच तर सांगतो की लातूरमध्ये सगळ्यात पहिलं जर कुठला पॅटर्न होता तर तो अहमदपूर पॅटर्न होता. 1990, 92, 93ला मला 1200 रुपये भाडं आमच्या एका रूमला होतं. माझा मित्र इथं इरले आहे, आम्ही 3 जण राहायचो साहेब त्या काळात. म्हणजे मग महात्मा गांधी कॉलेज खूप महान होतं. येणाऱ्या काळातही 100% आपण सगळेजण मिळून ते या ठिकाणी वैभव प्राप्त करूया. नगराध्यक्ष साहेब आहेत आदरणीय. आता तर आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की सहकार मंत्रीच आपल्या तालुक्याचे आहेत, त्याच्यामुळं अहमदपूरचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल. साहेब द्वारकादास श्यामकुमारचे जे काही पुढचं भविष्य आपण IPO मध्ये येतोय, द्वारकादास श्यामकुमारच्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही IPO घेणार आहोत. त्याचाही म्हणजे हे प्रायव्हेट लिमिटेड झालेलं आहे सध्या. मी माझ्या मुलांना पुढे येण्याची विनंती करतो. खरं तर वास्तविक तुम्हाला साहेबांना तर सांगितलं आहे, पण बाकीच्या मान्यवरांना माहिती व्हावं याच्यासाठी सांगतोय की द्वारकादास श्यामकुमार काय देणार आहे आणि काय नाही देणार आहे. भंडारी वरी थांबून हा एक शालू आहे,
तुम्ही इथं बसलेल्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या भगिनीसाठी आपण लग्नातला शालू आणि येणाऱ्या काळातही हा लग्नातला शालू लागणार आहे. जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत शालू आहे. हा शालू 8 ते 7 हजार रुपये किमतीचा रिटेल प्राईसचा शालू आपल्या द्वारकादास श्यामकुमारमध्ये आपल्याला भरोसा नाही पटणार 900 रुपयाला मिळणार आहे. ऑनली फॉर 900 रुपये माझ्या अहमदपूरकरांसाठी. त्याच्यानंतर ते हजारातली साडी दाखवा. हा एक सिल्क पॅटर्न आहे, सिल्क साडी आहे साहेब. ह्या सिल्क साडी तुम्ही माझ्या माता भगिनीला माहीत आहे, घरी वापरायसारखी साडी आहे, खूप चांगली साडी आहे. हे 1000 रुपयामध्ये 4 साड्या आहेत. म्हणजे दररोज एक वापरून टाकून दिली तरी चालेल, एवढं स्वस्त आपण अहमदपूरकरांना कपडा देणार आहे. साहेब म्हणतात धोबी मरून जातील, जाणार नाहीत. त्याच्यानंतर शर्ट्स दाखवा साहेब. ब्रँडेड शर्ट्स आहेत. हे एक मी शर्ट आपला मान्यवरांना माहिती व्हावं याच्यासाठी दाखवतोय. हा ब्रँडेड शर्ट आहे. आपण वस्तुस्थितीमध्ये बघितलं तर शिवणावळ आज 500 रुपये 700 रुपये झालेले आहे कपडा सोडून. पण हा अहमदपूरकरांसाठी वर्षभर, खाली आजच्या दिवशी नाही, फक्त 150 रुपयाला एक शर्ट देणार आहे आपण. रेडीमेड शर्ट 150 रुपयाला. आपण कल्पनाच नाही करू शकत. स्वस्ताईचा शेवट आता इथंच आहे. ह्याच्यापेक्षा स्वस्त आता होऊच शकत नाही. टॉप दाखवा मुलींचे. माझ्या मुलींसाठी, कॉलेजच्या स्टुडंट असतील, माझ्या शिकणाऱ्या मुली असतील, ह्यांच्यासाठी हा टॉप बघत असाल. बऱ्याच वेळेस माझ्या शेतकऱ्यांची अडचण असते, मी गरिबी भोगलेली आहे की आम्हाला फक्त दसरा दिवाळीला ड्रेस मिळत होता. हा टॉप ब्रँडेड आहे. माझ्या कॉलेजच्या मुलींसाठी खास आपण ऑफर काढलेली होती. हे 1000 रुपयामध्ये 1 2 3 नाही तर चक्क 10 न्यायचेत. 1000 रुपयाला 10. रेमंडचा पॅन्ट पीस दाखव, ते ब्लेझर दाखवा किंवा ते कुर्ती दाखव, कोटी. हा एक सध्या ट्रेंड आहे. होते साहेब, हे मोदी जॅकेट आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींच्या नावावर फेमस झालं. हे मोदी जॅकेट पॅटर्न आहे. हा शिवणावळ 1500 रुपये आहे. कपडा ब्रँडेड आहे भागवतराव. दररोज एक वापरायचा 500 रुपयाला. फक्त 500 रुपयाला जॅकेट्स भेटणार आहे. निलेशराव जाताना घेऊ शकतो आपण सगळे. आणि त्याच्यानंतर एक ब्लेझर आहे. हे प्रोफेशनल ब्लेझर आहे. हे भेटणार आहे म्हणजे 3500 रुपयाचे शिवणावळ आहे. कपडा सोडून 1100 रुपयाला मिळणार आहे. ऑनली फॉर 1100 रुपयाला. त्याच्यानंतर एक रेमंड कंपनी, दिल्ली ते गल्ली सगळीकडे मिळणारा ब्रँड आहे. बघा काय होतं तुम्हाला मी एक हात जोडून सांगू का, स्वस्त देताना भाऊ, स्वस्त देताना ब्रँड सगळ्याकडे भेटला पाहिजे. मी माझ्या अंगावर शिवलेला जर कपडा एखाद्या टेलरकडचा असेल तर तो स्वस्त होत नाही. रेमंड तुम्ही कुठे गेला, दिल्ली ते गल्ली सगळ्याकडे मिळणारा कपडा आहे. हा कपडा साधारणतः 3500-2000 रुपये मीटरचा कपडा आपल्या या शोरूममध्ये खास अहमदपूरकरांसाठी, लातूरकरांसाठी नाही, अहमदपूरकरांसाठी 1200 रुपयाला 4 पॅन्ट पीस आहेत. रेमंड कंपनी ओरिजिनल. कुठेही टॅली करा, जर बदल असेल तर ₹1,00,000 फाईन. त्यानंतर शर्ट्स दाखवा, लिननचे शर्ट. हे एक लिननचं शर्ट आहे साहेब. याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 डिझाईन्स आहेत यामध्ये. हे खादी लिनन आहे. आमच्या सगळ्या नेते मंडळींचं आवडीचं आहे. आमचा अहमदपूर तालुका तसं लातूर जिल्ह्यामध्ये फेमस आहे नेते मंडळीसाठी. राजकारणाचा मुख्य घटक अहमदपूर आहे. लातूरची दिशा आणि दशा करण्याचं काम आत्तापर्यंत अहमदपूरकरांनी केलं साहेब. आणि हे त्यांच्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये 100-150 डिझाईन आहेत. 800 रुपयाला 5 शर्ट पीस भेटणार आहेत. परत घालायचं नाही, एकदाच. हे काउंट आहे, 80% काउंट आहे. 80% ग्रेड असणारं काउंट आहे. ह्याच्यात 80 डिनियर, 110 डिनियर, हे खूप ह्याच्यात व्हरायटी येत असते. तर हे मी ह्याच्यासाठी दाखवतोय की आम्ही का करतोय, की अहमदपूर तालुका माझा आहे आणि आम्ही अहमदपूर तालुक्याचे आहोत. हे शेवटच्या श्वासापर्यंतचा माझा शब्द आहे की आम्हाला काय भेटल नाही भेटल त्याला महत्त्व नाही. एक ब्रँचमध्ये कमी जास्त प्रॉफिट भेटलं तरी चालेल साहेब, पण अहमदपूरकरांना शेवटपर्यंत स्वस्त देण्याचं या ठिकाणी मी आश्वासन देतो. प्रत्येक कपडा असेल, तुम्हाला कुठेही पुणे, मुंबई किंवा आमच्या लातूरला सुद्धा यायची गरज नाही. यानंतर या ठिकाणी सगळा कपडा स्वस्त देण्याचं काम आपण करूया. खरं तर साहेब, हा एक कंबो आहे. साहेबांनी सांगितलं तोही दाखवा. साहेबांना मध्ये दाखवला होता. लिननचा पूर्ण ड्रेस आहे. 1599 रुपये MRP आहे. सगळीकडे मिळतो. तुम्ही नेटवर सर्च करू शकता. कॉटन कॅन्डी म्हणून हा आयटम आहे. हा भेटणार आहे 500 रुपयाला अख्खा ड्रेस.
साहेब खरं तर आमचं खूप भाग्य आहे. मी तुम्हाला थोडंसं भावनिकतेनं सांगतो की विनायकराव पाटील साहेबांच्या तिन्ही कन्येचं विवाह सोहळ्याचा बस्ता किशोर बापू होते माझ्या लातूरच्या दुकानामध्ये बांधला गेला. म्हणजे अहमदपूरकर किती आमच्यावर लक्ष देतात. साहेबाच्या अंगावरचा ड्रेस हा माझ्या शोरूम मधला आहे. म्हणजे माझं किती भाग्य आहे की राज्याचे सहकार मंत्री सुद्धा आमचा कपडा घातल्याशिवाय मुंबईला जात नाही. खंदाडे साहेबाचा आहे, भारत चामे साहेबाचा आहे, हेंगणे तात्याचे सगळे जॅकेट आपले आहेत. हा आणि आता नाही त्यांच्या भारीतले आहेत. आणि आणखी तुम्हाला कौतुक सांगतो, माझं किती भाग्य आम्हा तिघा भावाचं आहे की साहेबांनी घातलेला जॅकेट साहेबांनी आता स्वतःमध्ये खरेदी पैसे देऊन केला आणि अंगावर घातला ओपनिंगच्या दिवशी. हा नगदी दिलेत. खरं तर अहमदपूरची आमचा एक प्रामाणिक जिव्हाळा पहिल्यापासून राहिलेला आहे. याच तालुक्यात आमची जडणघडण झाली असल्यामुळं येणाऱ्या काळातही आम्ही वस्त्र व्यवसायाच्या माध्यमातून खूप अगदी प्रामाणिक काम करू. साहेब तुम्ही मंडळी सगळी सहकार मंत्री असतील, माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब असतील, खंदाडे साहेब आणि सगळेच मान्यवर, मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळात आम्ही तुमचा मुलाप्रमाणे एक भावाप्रमाणे आहोत. कधी जरी चुकलं तर आपण सांगावं. 100% आम्ही चूक करणार नाही, केली तर ते सुधारणार याची ग्वाही देतो. माझे मुलं सगळे प्रामाणिक तुमची सेवा करतील. खरं तर किती जणांचे उपकार म्हणून सांगावे. चिखलीगाव काय, सलगरा काय, तळेगाव काय, वांजरवाडा काय, असे अनेक गावं आहेत, अंदोरी, ढाळेगाव साहेब, प्रत्येक गावामध्ये आपल्याला प्रेम लावलं गेलं आहे. आणि यावेळेस आम्ही एक साहेब ॲडचा नवीन फंडा वापरला, म्हणजे येणाऱ्या काळात ते आता फेमस होईल. आपल्यापासून सुरुवात झाली, प्रत्येक गावात दौंडी दिली साहेब आमच्या मित्रांनी. सदाशिवच्या मित्रांचे खूप खूप धन्यवाद. सगळेच मित्र, नाव घेता येणार नाहीत एवढे मित्र आहेत सदाशिवचे या ठिकाणी. त्यांनी सुद्धा जीवाचं रान केलं. तुम्ही सगळ्यांनी जे काही या ठिकाणी मेहनत घेतली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. साहेब 4 दिवस झालं सदाशिव मला कानात येऊन सांगितला की सेलचा आकडा वगैरे काही सांगू नकोस. नाही, प्रत्येकाला प्रत्येकाची भीती असते, त्याला त्याची भीती आहे. मी तर मोकळा माणूस आहे. पण साहेब आमच्या 100 दुकानं आहेत आज महाराष्ट्रात. आमचे अनिल माहेश्वरी आणि शिवेक बसले असतील इथंच. 100 दुकानमध्ये ओपनिंगच्या पहिलं 3 दिवस नामदेवजी एवढा सेल कुठंच अख्ख्या महाराष्ट्रात झाला नाही जो अहमदपूरला झाला. लातूर नाही, संभाजीनगर नाही, कुठंच नाही. एवढं तुफान गर्दी आणि तुफान प्रेम अहमदपूरकरांनी दिलं. त्या माता भगिनींचे, सर्व बांधवांचे मी हृदयापासून ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण आलात, सगळेजण वेळात वेळ काढून आलात. खरं तर मी खूप अत्यंत गरिबी परिस्थितीतनं इथपर्यंत पोहोचलो आहे. येणाऱ्या काळातही प्रामाणिक सेवा करणार ही ग्वाही देत आहे सारखी. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे, मान्यवरांचे आणि विशेषतः सर्व पत्रकारांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.